की अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। अरे देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, अरे देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो। नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी आणि आसाम या राज्यात लक्षणीय यश संपादन केलं। या विजयाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर भाजपच्या वतीनं आनंद व्यक्त करण्यात आला। मात्र अलीकडेच घडलेल्या चिमुकलीवरील अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेमुळे हा आनंद साधेपणानं साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रारंभी अत्याचाराला बळी पडलेल्या चिमुकलीला श्रद्धांजली वाहण्यात आली। तसंच या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी तीव्र भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। दरम्यान विधानसभा निवडणुकीतील हा विजय भाजपच्या विकासाभिमुख धोरणांचा विजय असल्याचं मत व्यक्त करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेनं दाखवलेल्या विश्वासाचं हे प्रतीक असल्याचंही सांगण्यात आलं। यावेळी भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, पालिका सभागृह नेते नरेंद्र काळे तसंच स्थायी समितीच्या सभापती रंजिता चाकोते यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला जे अभूतपूर्व यश मिळालेलं आहे त्याबद्दल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नितीन नवीनजी, त्याचबरोबर आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, अमितभाई शहा यांनी जो आखून दिलेला कार्यक्रम होता तो व्यवस्थित पार पाडला आणि सगळीकडे सत्ता हस्तगत करण्याचा अतिशय चाणाक्षपणे हे काम केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं। ज्या कचाट्यातून पश्चिम बंगालची जनता आज सुटलेली आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही आणि ज्या ठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जींनी बलिदान दिलं त्यांना आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली असं होईल। कारण त्यांचं जे स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरामध्ये राज्य करेल आणि माननीय अटलजींचं जे स्वप्न होतं ते साकार होण्याकडे आमची वाटचाल आता चालू आहे। आज या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा करत असताना सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जी एक घटना घडलेली आहे, ज्या अजाण बालिकेवरती अत्याचार झालेला आहे, तिला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत आणि तिला न्याय मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो। त्यासाठी आम्ही आज कुठेही गुलाल असेल, ढोली बाजार असेल, मिठाई वाटप असेल हा कार्यक्रम आम्ही टाळलेला आहे, कारण त्या बालिकेला न्याय मिळावा अशी आमची मनापासून इच्छा आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या निर्घृण हत्या झालेल्या आहेत, जे 6 खून झालेले आहेत, त्यांनाही आज सगळ्या त्यांच्या दुःखामध्ये पण आम्ही सामील आहोत आणि त्यांचा निषेध व्यक्त करतो आहे की अशा प्रकारे सोलापूरमध्ये घटना घडल्या। त्यासाठी म्हणून माननीय कलेक्टर साहेबांना त्या बालिकेला न्याय मिळवून द्यावा यासाठी निवेदन दिलेलं आहे, ते माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत ते निवेदन पोहोचवतील। त्याचबरोबर माननीय CP साहेबांना त्या सोलापूरच्या घटनेबद्दल कायदा सुव्यवस्था राखावी, त्यांनी पेट्रोलिंग वाढवावं, ठिकठिकाणी गस्त वाढवावी आणि अशा प्रकारे नशाखोर करणारे आणि सोलापूर शहरामध्ये अवैध उद्योग करणाऱ्या लोकांना ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। आणि आज ह्या अभिनंदनाच्या दिवशी आम्ही ह्या अशा प्रकारच्या सर्वांना हे अशा साधेपणाने अत्यंत शुभेच्छा आणि अभिनंदन केलेलं आहे। त्याचबरोबर मी एक आवाहन करू इच्छिते की उद्या या बालिकेला न्याय मिळवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पूनम गेटवरती 10 वाजता सर्व राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्व हिंदू समाजाने या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून 10 वाजता सर्वांनी एकत्र यावं आणि तिथे निषेधाचा कार्यक्रम होणार आहे। सर्व सोलापूरकरांना जनतेला मी आवाहन करते की सर्वांनी 10 वाजता पूनम गेटला उपस्थित राहावं। भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अतिशय आनंदी असा दिवस आहे, पण हा आनंद उत्सव साजरा करत असताना साजरा करत असताना जे काल दुर्घटना घडली, नरसापूरची असेल किंवा सोलापूर शहरात जी खुनाची घटना घडली, त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर शहराच्या वतीने हा उत्सव साजरा करत असताना, जल्लोष साजरा करत असताना कुठेही ढोलीबाजा असेल, कुठेही गुलालाची उधळण नसेल, तर अशी अतिशय साध्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी शहरच्या वतीने माननीय मोदीजी असतील, अमितभाई शहा असतील आणि राष्ट्रीय अध्यक्ष नवीनजी असतील, यांना फक्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण शुभेच्छा देतो आहे। कारण ज्या दुर्घटना घडल्या या सोलापूर शहराच्या निगडीत आहे आणि या सगळ्याशी आपण त्यांच्या दुःखात सहभागी असल्यामुळं अतिशय साध्यापणाने हा आपण जल्लोष
उत्साह साजरा करतो. यात फक्त आज पश्चिम बंगालचे काही पश्चिम बंगालमध्ये राहणारे इथं राहणारे काही नागरिक आहेत की त्यांना भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यामुळं अतिशय आनंद झाला आहे की आज इथं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात भारतीय जनता पार्टीचं स्वागत करण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आलेत. फक्त त्यांच्या वतीने शहराध्यक्ष रोहिणीताईंनी हा त्यांचा जो सत्कार आहे तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि यानंतर कुठलाही जल्लोष न करता फक्त आपण घोषणा देऊन आपण हा कार्यक्रम संपवावा अशी सगळ्यांना विनंती करतो. तर मी ये काफ़ी वर्षों के संघर्ष के बाद ये आज वहाँ पे जो विजय हुआ है वो रियली हम लोग सबके लिए एक विजय दिवस के रूप में हम उसको मना रहे हैं. क्योंकि जब हम लोगों ने देखा है, मेरे फादर के ज़माने से परम पूज्य श्यामा प्रसाद मुखर्जी के समय से जब जनसंघ चल रहा था, उसके बाद हमने देखा है 99 में जब आदरणीय वाजपेयी साहब का विजय हुआ, उन्होंने प्रधानमंत्री पद ग्रहण किया. उस समय मेरे फादर को बहुत खुशी हुई थी. हम लोग बहुत भाग्यशाली है जो 2014 में आदरणीय नरेंद्र मोदी साहब जब प्रधानमंत्री बने तो एक कमी मन में रहता था, एक दुख रहता था कि आज मेरा जो जन्मभूमि बंगाल है, ठीक है, और कर्मभूमि मेरा महाराष्ट्र सोलापुर है, इन दोनों से मुझे बहुत लगाव है. तो मैं यहाँ बैठ के सोचता था कि मैं बंगाल कब भगवा होगा, बंगाल में कब बीजेपी जीतेगा. इसका इतने लंबे समय का इंतज़ार आज जाके ख़त्म हुआ है. आई एम रियली बहुत आज खुशी का दिन है. ये मेरा विजय पर्व है. मैं सारे भारतीय जनता पार्टी के माननीय सभी लोगों का मैं बहुत आभारी हूँ. और मैं मेरे जीवन का मैं ऋण भारतीय जनता पार्टी का कभी मैं उसको वेट नहीं कर सकता, मतलब कभी ऋण शोध नहीं कर सकता. मैं ऑलवेज भारतीय जनता पार्टी ऋणी हूँ कि मेरे सारे अभी रिलेटिव्स जो बंगाल में रहते हैं आज से वो बहुत सुरक्षित हैं, उनका प्रोग्रेस होगा, भारत बहुत आगे जाएगा. इन्हीं शुभकामना के साथ आपका बहुत बहुत धन्यवाद मॅडम. मध्ये जे भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब तसेच अमित शहा साहेब असतील, यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने व भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो. जनतेचा सर्वस्व जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवर असून या ठिकाणी पश्चिम बंगालची जनता असेल, आसामची जनता असेल, या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीवर किती विश्वास आहे ते. आणि निश्चित आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब भारत देशाला हे अतिशय चांगल्या पद्धतीने एक चांगल्या शिखरावर नेऊन ठेवतील. या ठिकाणी सर्व भारतीय जनता सर्व देशाच्या सर्व लोकांना या ठिकाणी खात्री आणि विश्वास आहे. याबद्दल सर्वांना या ठिकाणी यश जे प्राप्त झाले त्यांना सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. भारतीय जनता पार्टीने भारतात 3 राज्यांमध्ये आसाम, पॉंडिचेरी आणि बंगाल यामध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल भारताचे सन्माननीय पंतप्रधान आदरणीय मोदीजी, अमितभाई शहाजी आणि नितीन नवीनजी यांचे मनापासून अभिनंदन. या विजयामध्ये नक्कीच कार्यकर्त्यांची अफाट मेहनत, या परिश्रमामुळे आज हा 74 वर्षानंतरचा अभूतपूर्व विजय आपण सर्व पाहत आहोत. या निमित्ताने आम्ही सोलापूर शहराने इथे सगळ्यांनी जमून त्यांना अभिनंदन प्रस्ताव दिलेला आहे. पण सोलापूरमध्ये तसेच नसरापूरचा 3 वर्षाच्या चिमुकलीवरचा अत्याचाराचं कांड जे काही घडलं त्याचा एल्गार आपण पुण्यामध्ये पाहिला. हीच भावना प्रत्येक आईच्या मनात, प्रत्येक नागरिकाच्या मनात उद्भवून आज आपण राजा शिवाजींचा चित्रपट पाहतो. मनात एक वेळ अशी भावना येते, छत्रपतींची तलवार काढून सर्कलाम करावा इतकी कठोर शिक्षा या नराधमाला झालीच पाहिजे. याच्याबद्दल आपले सन्माननीय मुख्यमंत्री नक्कीच फास्ट ट्रॅकवरती त्याची दखल घेत आहेत आणि लवकरच त्याचा निकाल सुद्धा देतील. पण सोलापूरमध्ये जिल्ह्यामध्ये घडलेल्या आत्ता ज्या काही प्रकरण घडले त्याचाही आम्ही सर्वजण मिळून त्या दुःखामध्ये सोलापूरमध्ये तरुणाई गेलेली आहे. या सर्व दुःखात सहभागी होऊन आम्ही सर्वजण आजचा विजय हा थोडक्यात आणि फक्त अभिनंदन देऊन करत आहोत. परत एकदा भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या सर्व विजयाचे अभिनंदन प्रस्ताव देते. धन्यवाद.